सकाळी झोपेतून डोले उघडले तर मान अशी धरून बसली होती ना, जसं रातभर बैलजोडीला नांगर ओढून आलो मान इकडम तिकडम फिरतच नव्हती. कसा तरी कडमडत उठलो, मग राहुल भाऊनी रणजितला म्हणलो, चला रे दवाखाना गाठू, नाही तर आज आपलं काम तमाम. दवाखान्यात गेलो तर लोकांची एवढी गर्दी होती की वाटलम गावात फुकट बिर्याणी वाटतायत. बहुतेक कसंतरी नंबर लागला. मग डॉक्टरने दोन बाजूला सुई ठोकली. अरे बापरे, त्या टाइमला तर जीवच वरखाली. झालं म्हणलो, आई गम, आता आपलं काही खरम नाही. मग गोल्या बिल्ल्या घेऊन घरी आलो आणि डायरेक्ट खाटेवर आडवा झालो. थोड्या वेळाने मम्मी आली म्हणे, ए उठ, सोलरवाले आलेत बाहेर. उठलो तर काय, मान एकदम टणाटण झाली, जसं काही दुखतच नव्हती. मग सोलरवाला भाऊ म्हणला, रेती संपली रे. मग आम्ही जुन्या घराकडे निघालो. रेती आणायला तिकडं गेलो तर आधी आपल्या गायच्या वासराला पाहिलं. अरे एवढं गोड दिसत होतं ना, मनच खुश झालं. मग रेती भरायचं काम चालू केलं. एकदम घरी आलो तर सोलर प्लेटवरती चढवायचं काम जोरात चालू होतं. मला वाटलं आता शेवटचं काम असेल, पण नाही रे बाबा, अजून मसाल्याचा खेळ बाकी होता. वरती टाइमपास नीट जागा कमी असल्यामुळे ताई खालीच सिमेंट मसाला कालवत होती. मग आम्ही बाल्टीने वरती मसाला चढवत होतो. अर्धा मसाला वरती जाण्याआधीच अंगावर पडत होता. तर असा गेला आजचा आपला फुल गावठी दिवस. मान दुखून सुरुवात झालीने सोलर लावून. दिवस संपला. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी. नी गावाकडचा सपोर्ट असाच ठेवत चला.